प्रकाश, सकाळपासून 5च वेळा चहा दिलायस. किती आळशीपणा. पटकन चहा घेऊन ये जा. काम करायचं खूप आहे रे बाबा. चहा कुठे रे बाळा? अरे बापरे, स्वाईन फ्लू झालाय तुम्हाला? मी ओळखू? चुकून मिशी कापली गेली असेल तुमची. एक मिनिट. पुढे दात आल्यामुळे तुमचं हे असं झालंय? अरे मग मास्क का लावलाय? आमच्या घरासमोर गाढव मरून पडले. 2च दिवस थांबा साहेब. कोणी मागायला नाही आले ना, तुम्हालाच ठेवून घ्या. साहेब गाढव पडले, कोणाचं पाकिट नाही पडलंय. आणि तसं असताना तरी मी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन दिलं असतं. पोलीस त्या गाढवाचं काय करणार? गाढव नाही हो, पाकिट. बरं नक्की काय पडले? गोळ घालू नका. गाढव. मग तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये पाकिट नेऊन देणार होता? प्लीज प्लीज घोळ घालू नका. एक लक्षात घ्या, आमच्या घरासमोर गाढव मरून पडलंय. आणि तुम्ही इथे? इथं बाहेर न पडायला मला काय सुतक लागलंय? तसं नाही साहेब. आता गाढव मरून पडले हे तुम्ही मला कशाला सांगताय? जन्म मृत्यू हे सगळं वर लिहिलं. तत्वज्ञान कसं सांगताय मला तुम्ही? तत्वज्ञान नाही, सामान्य ज्ञान. जन्म मृत्यू नोंदणीचं कार्यालय वरच्या मजल्यावरती आहे. मी कशाला नोंदणी करू? माझे काय नातेवाईक नव्हतं ते गाढव. तुम्ही कशाला करताय त्यांची नोंदणी? बघतील की त्याचे नातेवाईक. मी नोंदणी करायला नाही, सांगायला आलोय की गाढव रस्त्याच्या मध्ये पडले हो. आपण कोणाच्या मध्ये पडायचं नाही, आपण कडेने निघून जायचं. हा, कडेने जायला कडेने गटार आहे. अहो गटार कडेनेच असतं, मध्ये कसं असेल असं मध्ये? रस्त्याच्या कडेला गटार आहे, गाढव रस्त्याच्या मध्ये पडले, चालताना प्रॉब्लेम होतोय. आता गाढव काय दारूड आहे का गटरात कडेला जाऊन पडायला? असं साहेब कसं आहे माहितीये का, तुमचं ते निर्व्यसनी गाढव रस्त्याच्या मध्ये पडलंय, लोकांना चालताना खूप प्रॉब्लेम होतोय. मला सांगा मग आता आम्ही काय करायचं? काय करायचं म्हणजे? तुम्हीच करायचं. हे आरोग्य खातं आहे ना का? आता आरोग्य खातं काय करणार? गाढव मरायच्या आधी तुम्ही यायला होतं. त्याच्या आरोग्याची काळजी घेण्यात आता काही अर्थ नाही. साहेब गाढव मरून पडलंय, त्याची दुर्गंधी होतो, वास येतोय. आता गाढव काय मोगऱ्याचा गजरा आहे का? तुम्ही वास घ्यायला गेला त्याचा? हुंगायला गेलो तिकडे, फरलांबर वास येतोय त्याचा. मग आता त्यांनी डिओ मारायचं असं तुमचं म्हणणं आहे? असं काय करताय? सडलंय ते. आता मला सांगा, गाढवाची बॉडी बर्फात कोण ठेवणार आहे? ती सडणारच ना. काय बोलताय काय तुम्ही? दुर्गंधी पसरली आहे, त्या वासाने बाई चक्कर येऊन पडली. प्लीज उचला लवकर. त्या बाईला नाही हो, गाढवाला. गाढवाला चक्कर कशी आली? गाढवाला नाही, बाईला चक्कर आली आहे. मग गाढव कसं मेलं? अरे बापरे, बाई पडली की काय गाढवावर? चूक झाली माझी, मी इथे आलो होते. बसा बसा, अशी खुर्ची उभं बसा, तुम्ही इथे बसा. मी जातो, मी उचलतो त्या गाढवाला. अरे मग आधीच नाही का उचलायचं? इकडे कशाला आला टाइमपास करायला? काय माहितीये का, मेलेल्याच्या नातेवाईकांना सांगण्याची पद्धत आहे आमच्यात, म्हणून तुम्हाला सांगायला आलो. थँक्यू. म्हणजे बरं झालं तू. हा